एक सन्मान झालाय फक्त घेतोय आदरणीय लोभी श्रीयुत लोभी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन आपणास की आपण व्यासपीठावर यायचं आहे. लवजी लोभी यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. मी विनंती करेन मंदार थळे यांना आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी अक्षयजी टिकले यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. क्लब त्यांचे आभार आहे. धन्यवाद. और टू कॉम्बॉक्स. यस चलिए दोस्तों, तो आखिरकार यहाँ पे मैच शुरू होने जा रहा है. अंश स्पोर्ट्स चौल बनाम SP11 सारसोली. पुरस्कृत जय मल्हार नौगांव, सलामी बल्लेबाज दिगंबर हामने और उनके साथी बल्लेबाज जय सुरेकर, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी वैभव अंबुकर के ऊपर. राइट आर्म ओवर द विकेट. वैभव अंबुकर एक जाने माने खिलाड़ी है, बहुत ही लंबा एक्सपीरियंस. इस खिलाड़ी को मैंने पहली मर्तबा खानाओं के मैदान पर देखा था. बाबू दक्षिकर अर्थात संतोष दक्षिकर उनका नाम. मगर ये जो टैलेंटेड खिलाड़ी है उनके पास बहुत सारा अनुभव, बहुत सारा एक्सपीरियंस. पहली गेंद और बहुत ही खूबसूरती के साथ खेला है. वहां पे फील्डर तैनात किया था मगर उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद आउट ऑफ द पार्क. 6 पर यहां पे छक्का आया है. मैच की पहली गेंद पर छक्का लगाना इतना आसान नहीं है. इससे कॉन्फिडेंस साफ झलकता है. कितनी तैयारी के साथ आए हैं, क्या सोच के आए हैं. जी हां, सम्मान पूर्वक रक्षात्मक तरीके से खेला है. इस मरतबा गुड लेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी कमर की ऊंचाई तक उठी और बाहर की तरफ निकल रही थी. उसे रक्षात्मक तरीके से खेला और जैसे ही खेला मन बना लिया था रन लेने का. बहुत ही अच्छा क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट इसे को कहते हैं. पहली गेंद हो या आखिरी गेंद, तैयार होना चाहिए बड़े स्ट्रोक के लिए. उसी तरह से एक अनुभवी खिलाड़ी है. मैं और आपको एक याद दिलाना चाहूंगा, दिगंबर हाम ने ऐसे खिलाड़ी है जिन्होंने 6 ओवर के मैच में शतक लगाया है. तो ये बहुत ही बड़ी बात है, स्पेशली टेनिस क्रिकेट के लिए. और लेदर क्रिकेट भी बहुत ही बढ़िया खेला करते हैं. सो इस बीच फिर से एक बार वैभव अंबुकर. ओहो, खराब गेंद हो सकती है. जी हां, फुल टॉस उसे खेला है स्क्वायर लेग के ऊपर से. उस गेंद का पीछा तो करेंगे मगर गेंद बिल्कुल नहीं रुकेगी. गेंद गई है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर. यस, बीमर के लिए क्रिकेट की परिभाषा में जिसे बीमर कहा जाता है, फुल टॉस गेंद थी मगर क्या कमर की ऊंचाई तक वेस्ट हाइट के ऊपर थी. अब ये देखने के लिए तीसरे अंपायर को यहां पे याद किया गया है. सर, तीसरा अंपायर अपने रिव्यू की मांग की है ना. यस, तो यहां पे रिव्यू की मांग की है. क्या ये फेयर डिलीवरी थी, क्या ये बीमर था, अब ये यहां पे देखा जाएगा. हमारे तीसरे अंपायर मुआयना करेंगे, जांच पड़ताल करेंगे, तफ्तीश करेंगे और उसके बाद यहाँ पे फैसला आएगा. मगर जिस तरह से दिगंबर हमने ने शुरुआत की थी ना, मुझे फिर से एक बार मेरा वही एक डायलॉग याद आता हुआ कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. बहुत ही बढ़िया शुरुआत की है. इस बीच जी हाँ, दिलों की धड़कनें यहाँ पे तेज है वैभव अंबुकर की. क्या यहाँ पे ये नो बॉल होगी, क्योंकि नो बॉल होगी तो फिर फ्री हिट होगा, एक रन भी होगा, फिर से एक बार गेंद करनी होगी. बहुत सारे. यस, इट्स अ फेयर डिलीवरी. फेयर डिलीवरी का यहाँ पे निर्णय आ चुका है, फैसला आ चुका है. बाल बाल बच गए वैभव अंबुकर. वैभव अंबुकर बहुत ही अच्छे ऑलराउंडर के हैसियत से अक्सर उन्होंने अपने टीम के लिए बहुत ही अच्छा क्रिकेट खेला है. मगर क्या होता है दोस्तों, हम सभी, आप कोई भी खिलाड़ी को ले लो, क्योंकि ये थोड़े से काम में मशगूल होते हैं, अपने व्यवसाय में मशगूल होते हैं और इसी वजह से जितना वक्त
क्रिकेट को देना चाहिए उतना दे नहीं पाते और कभी कभी फिर ऐसा परफॉर्मेंस हमें देखने को मिलता है। हाँ, इस मतलब देखिए बहुत ही खूबसूरत गेंद थी, जड़ में डाल दिया था मगर उसे खोद कर खेला है जयेश सुरेकर। एक यंगस्टर खिलाड़ी है, नए खिलाड़ी है, उभरते हुए खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, टैलेंटेड खिलाड़ी है। एक अच्छे ऑलराउंडर हैसियत से उन्होंने अपने आप को भी एस्टैब्लिश्ड किया है। बहुत ही बढ़िया क्रिकेट उन्होंने भी खेला है। वैभव अंबोरकर की पहली दूसरी गेंद, जी हाँ, इसमें दबा देखिए बहुत ही खूबसूरती के साथ उसे डील यादव के साथ खेला था। दो खिलाड़ियों के बीच में गैप को ढूंढा था, उसका फायदा मिला और देखते देखते यहाँ पे तीसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। शॉर्ट पॉइंट और कवर के बीच में से निकाला था। आज दिगंबर हमने बहुत ही अच्छे मूड में, बहुत ही अच्छे लय में नजर आ रहे हैं। लंबे सफर से वो स्ट्रगल कर रहे हैं, उनकी टीम भी स्ट्रगल कर रही है क्योंकि नौगांव टीम आप जानते हैं एक जानी मानी टीम। एक गेंद अभी भी बाकी है, जी हाँ, पानी की मांग हो रही है ओवर के बाद। यस, इस ओवर की अंतिम एक गेंद। रनों की संख्या में याद दिलाना चाहूंगा, 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद। हो, फिर से एक बार जड़ में डाल दिया था, बहुत ही खूबसूरती के साथ उसे खेला। आकाश तौसालकर वहां पे मौजूद थे, आकाश ने उठाया, थ्रो भी किया था मगर तब तक चतुराई के साथ पलक झपकते ही यंगस्टर खिलाड़ी जयेश सुरेकर ने इस रन को मुकम्मल कर लिया है। और पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए 16 रन स्कोर कार्ड पर। अंश स्पोर्ट्स चौल बनाम SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार नौगांव, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष। यहां से इस वक्त इस मैच में कौन जीतेगा, कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम आगे जाएगी, कौन सी टीम यहां से वापस जाएगी, ये कहना बहुत ही मुश्किल है। एक से बढ़कर एक खिलाड़ी चौल टीम में भी हमें नजर आते हैं। मैंने अभी भी दो खिलाड़ियों का नाम यहां पे आपको बताया कि आप भी जानते होंगे, वैभव अंबुकर है, संतोष रक्षिकर है और अब जो एक और टैलेंटेड खिलाड़ी आया है, एक ऑलराउंडर खिलाड़ी है जिनका खेलने का अंदाज बहुत ही अलग है। हालांकि अब यहाँ पे गेंदबाजी करने के लिए आया है, नाम है आकाश तौसालकर। लॉन्ग की दिशा में देखिए आदित्य घरत बहुत ही अच्छे खिलाड़ी है। उसी के साथ साथ हम देख सकते हैं कि एक डीप कवर की दिशा में फील्डर है, हालांकि बाएं हाथ के बल्लेबाज के लिए डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग में एक फील्डर, उसके साथ बिहाइंड विकेट शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, यानी ऑर्थोडॉक्स फील्डिंग यहाँ पे लगाई गई है एक शॉर्ट कवर की दिशा में। उसी के साथ एक फील्डर हम देख सकते हैं कि एक्स्ट्रा कवर के रूप में भी तैनात किया है। आकाश तौसालकर ने पूरे रायगढ़ जिले में, आप सभी जानते हैं, इस खिलाड़ी ने अपने नाम का परचम लहराया है, अपनी पहचान बनाई है, अपने गांव का नाम रोशन किया है। राइट आर्म राउंड विकेट उल्टे हाथ से खेला है उसे, बहुत ही खूबसूरती के साथ चिप शॉट। जानते थे कि पीछे कोई फील्डर मौजूद नहीं है, शॉट थर्ड मैन के सर के ऊपर से खेल दिया, गेंद बिहाइंड विकेट 4 रन के लिए। इस चौके की सहायता से रनों की संख्या ने फिर से एक बार छलांग लगाई है, 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही अच्छी साझेदारी यहां पे पनप रही है। SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार नौगांव यही चाहेंगे कि ज्यादा से ज्यादा लंबी साझेदारी यहां पे पनपे, क्योंकि दोनों भी बल्लेबाज बहुत ही अच्छे टच में। बैठक शॉट खेलने की कोशिश, मगर इसमें तबा लेग स्टंप के बाहर वाली गेंद थी, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। आप देख रहे हो शेकाप चषक 2026, शेतकरी कामगार पक्ष चषक 2026। सम्माननीय चिउताई ने बहुत मदद की है इस गांव को और उसी के साथ इस प्रतियोगिता को, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने की कोशिश की, मगर इसमें तब मिडल ऑफ द बैट नहीं कर पाए थे। गेंद बल्ले से लगी है नहीं, जी हाँ, पैड से गेंद टकराई और शॉर्ट थर्ड मैन की दिशा में फील्डर तैनात थे, मगर वहां के फील्डर जब तक उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार कोई मौका नहीं खोया है। रन लेना है, जैसे ही मौका मिले रन लेना है, यही सोच के साथ स्ट्राइक को रोटेट करना, ये सबसे बड़ी बात होती है। इनफैक्ट मैं तो कहूंगा मूल मंत्र होता है क्रिकेट का, क्योंकि स्ट्राइक आप रोटेट करोगे ना तो आपके ऊपर जो मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट होता है वो थोड़ा सा रिलीज होता है
और थोड़ा सोचने के लिए आपको वक्त मिलता है, फिर आपकी जो बल्लेबाजी है वो निखर के आती है, और ये बहुत ही अच्छी स्ट्रैटेजी मैं कहूँगा। इस बीच अब ध्यान होगा दिगंबर हामने के ऊपर। जैसे मैंने कहा कि 6-6 ओवर के मैच में जो बल्लेबाज शतक लगा सकता है वो बल्लेबाज फिर कुछ भी कर सकता है, और इसी वजह से इनके ऊपर ध्यान होगा। आज पहली गेंद पर आया था उनके बल्ले से छक्का। आकाश, ये लीजिए, आया है, थोड़ा सा आगे निकले, डांसिंग डाउन द विकेट। कदमों का बहुत ही खूबसूरत इस्तेमाल, सीधे बल्ले से खेला बॉलर के सर के ऊपर से, तीर की तरह सीधा ये छक्का। क्या कमाल का शॉट था ये, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक। ओ, इस मतलब खड़े खड़े खेलना चाहते थे, फुटवर्क का इस्तेमाल नहीं, ओवर द वर्क खेलने की कोशिश। गेंद ने बल्ले का मोटा सीधा लिया, आवाज यहां तक आई, और शॉट थर्ड मैन के फील्डर ने कोई गलती नहीं की। फर्स्ट विकेट डाउन, दिगंबर हामने मैदान से बाहर। जिसके साये में सारी दुनिया है उसका साया नजर नहीं आता, जिसके साये में सारी दुनिया है उसका साया नजर नहीं आता। यूं तो झोलियां सबकी भर रही है मगर देने वाला नजर नहीं आता। ये मैच किसके पक्ष में जाएगा, ये प्रतियोगिता कौन जीतेगा, ये किसके झोली में आएगा, ये बहुत ही चमचमाती भी जो ट्रॉफी है, बहुत ही खूबसूरत ट्रॉफी है, उसके साथ फोटो किसका आएगा, कौन उसे उठाएगा, सस्पेंस बना हुआ है। आज पूरी रात इस फ्लड लाइट में कमाल का क्रिकेट हमें देखने को मिलने वाला है। इसी बीच नए गेंदबाज बल्लेबाज आया है भागेश चौलकर। भागेश चौलकर आए हैं। भागेश अंपायर से गार्ड लेते हुए हमें नजर आ रहे हैं। जी हाँ, एक विकेट आकाश तौसालकर के नाम। पटकी हुई गेंद थी, उसे पुल करने की कोशिश में चूक गए थे मगर तकदीर वाले रहे। देखिए, नाम में ही उनके भाग्य है, पहली ही गेंद पर भाग्य ने साथ दिया है। भागेश को मिला है जीवन दान ही मैं कहूंगा, क्योंकि शॉर्ट स्क्वायर में अक्सर फील्डर होता है मगर इस मर्तबा फील्डर वहां पे मौजूद नहीं था। वैभव अंबुकर बहुत ही पीछे खड़े थे, उस गेंद तक नहीं पहुंच पाए, उसका फायदा मिला और देखते देखते दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। भागेश चौलकर भी यंगस्टर खिलाड़ी है, बहुत ही अच्छा उन्होंने भी क्रिकेट खेला है इन 2-4 सालों में, और अपने आप को जिस तरीके से उन्होंने उभारा है ना, तारीफ तो बनती है, क्योंकि 6-7वें नंबर पर बल्लेबाजी करने का मौका मिलता था मगर आज देखिए वन डाउन बल्लेबाजी, यानी सबसे अच्छी जो पोजीशन होती है बल्लेबाजों की वो होती है। विराट कोहली को आपने देखा होगा इसी पोजीशन पर, राहुल द्रविड़ को देखा होगा आपने इसी पोजीशन पर। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, उसे ढीले हाथों के साथ ढकेल दिया, मात्र शॉर्ट कवर की दिशा में वहां पे फील्डर मौजूद थे मगर जब तक फील्डर उस गेंद को फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास अच्छा खासा वक्त था 1 रन लेने का। देखते देखते यहाँ पे 1 रन भी मुकम्मल हो चुकी है, 2 ओवर की भी समाप्ति हो चुकी है सर 21 रन स्कोर कार्ड पर। याचे सर एक फक्त आपण एक सन्मान घेतो या ठिकाणी आदरणीय बाबू शेठ थळ, ज्यांचं ह्या विभागावर प्रचंड प्रेम आहे, सातत्याने संपर्कात असतात, आमच्या ह्या वाड्या असतील किंवा आमचं गाव असेल, त्यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करेन आदित्य म्हात्रे आपण सन्मान स्वीकारायचा आहे। मी विनंती करतोय संजय वारगे यांना आपण आदरणीय आदित्य म्हात्रे थळ यांचा सन्मान करायचा आहे। शेतकरी कामगार पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते तथा संघटक आदरणीय बाबूशेठ म्हात्रे यांचे चिरंजीव आदित्य म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। नंतर निखिल पवार, मी आपणास विनंती करतोय आपण सन्मान स्वीकारायचा आहे। निखिलजी पवार, मी विनंती करतोय
हेमंतजी गुंड आपण सन्मान करायचा आहे. निखिल पवार यांचा एक सामाजिक कार्यकर्ते तसा क्रिकेटप्रेमी निखिल पवार यांचा सन्मान करतील हेमंतजी गुंड. ओव्हर टू कॉम्बॉक्स सर. येस, निखिल मंगेश पवार टेनिस क्रिकेटचे सर्वात मोठे स्पॉन्सर अर्थात आमचा लाडका गोलू. वेलकम गोलू आणि मनपूर्वक धन्यवाद. कारण मित्रांनो, आज टेनिस क्रिकेटला जी मोठी उंची आपल्याला मिळालेली जी पाहायला मिळते ना, ती अशाच स्पॉन्सरमुळे. चलिए मैदान पर चलते हैं. यहाँ पे तूफानी बल्लेबाजी हो रही है. जयेश सुरेकर के बल्ले से आया है बहुत ही खूबसूरत छक्का. मुझे बताना, ये मेरा फर्ज भी बनता है. अंश स्पोर्ट्स चौल, अंश ये नाम प्रज्वल राउत के बेटे का है. प्रज्वल राउत वो भी हमारे दोस्त है, एक मराठी उद्योजक है, बहुत ही अच्छे इंसान है और क्रिकेट के प्रति उनका बहुत ही जबरदस्त लगाव है. हालांकि खुद एक अच्छे क्रिकेटर रहे हैं, मगर अब खेलने के लिए वक्त नहीं होता, अपने बिजनेस में होते हैं और इसी वजह से उन्होंने इस टीम को स्पॉन्सर किया है. तो हर विकेट के लिए उनकी तरफ से 100 रुपए का इनाम यहाँ पे दिया जाएगा. एक विकेट आकाश तवसालकर ने निकाला है, मगर इसके बाद भी आपको हर विकेट के ऊपर 100 रुपए का इनाम मिस्टर प्रज्वल राउत इनकी तरफ से. केतन चेरकर, जी हाँ, इस बीच बाएं हाथ के गेंदबाज है, बाएं हाथ के बल्लेबाज के सामने. देखिए नीलेश, आपने अक्सर सुना होगा कि बाएं हाथ के बल्लेबाज जब आते हैं तो बाएं हाथ के गेंदबाज को गेंदबाजी सौंपी नहीं जाती. ये आपने देखा होगा, सुना होगा. मगर आपने ये नोटिस किया होगा कि जहीर खान जो बाएं हाथ के गेंदबाज थे, मगर उनके शिकार ज्यादा से ज्यादा बाएं हाथ के बल्लेबाज थे. आपने देखा होगा स्मिथ ने तो अपना, हालांकि बकरा कहते हैं, वो बना दिया था. और संगकारा इस तरह से मैथ्यू हेडन, उसी के साथ एडम गिलक्रिस्ट, इनकी विकेट चटकाने में वो माहिर थे. जी हाँ, इस बीच देखिए अजीबोगरीब अंदाज के साथ खेला हुआ स्ट्रोक, बॉटम हैंड का इस्तेमाल किया था. 2 खिलाड़ियों के बीच में फिर से एक बार ये गेंद फरार. मिलेंगे रन यहां पे भी 4. थ्री रन ऑन स्कोर कार्ड. बहुत ही अच्छा स्कोर अब तक खड़ा हो चुका है. क्योंकि मैं आपको याद दिलाना चाहूंगा, कल का जो एक एवरेज स्कोर था ना, वो 45 रन था. मगर यहाँ पे देखिए ये तीसरा ओवर प्रगति पर केतन चेरकर द्वारा, हालांकि 2-4 कदमों का ही रनअप है, मगर बहुत ही अच्छी गेंदबाजी भी करते हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं. एक अच्छे ऑलराउंड के हैसियत से उन्होंने अपनी पहचान तो बनाई है. बाएं हाथ से ओवर द विकेट इसमें तबा भागेश के लिए. भागेश चौलकर ने आओ देखा नाता और थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ उसे खेला था, पुल किया था. मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात है, अच्छी फील्डिंग, मगर थोड़ी सी वहां पे लड़खड़ाहट नजर आई और इसी वजह से बल्लेबाज भागेश को दूसरा रन लेने का मौका प्राप्त हुआ और इसका फायदा उठाया भागेश चौलकर ने और 2 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 45 पर. इसके बाद और एक ओवर आने वाला बाकी है. हालांकि कल हमने 65 रन भी देखे थे, अलीबाग टीम ने 60 रन भी बनाए थे. क्या यहाँ पे 60 का आंकड़ा छू सकते हैं? जी हाँ, इसमें तो जोरदार प्रहार तो किया है. ओहो, आदित्य घरत के हाथों में ये गेंद जाएगी ऐसा प्रतीत हो रहा था, मगर अचानक गेंद का स्पीड बढ़ता हुआ फ्लैट एंड फ्यूरियस भागेश चौलकर के बल्ले से आता हुआ ये और एक सिक्सर. आज भागेश सही मायनों में भाग्य को भी लेके आए हैं अपने साथ साथ. तकदीर कहे, किस्मत कहे या मुकद्दर कहे या भाग्य कहे, मगर आज भागेश बहुत ही लकी है. क्योंकि इसके पहले भी हमने देखा था, पहली गेंद का सामना कर रहे थे, शॉर्ट स्क्वायर लेग में एक आसान सा कैच, बहुत देर तक हवा में गेंद थी, मगर वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं था. और अब यहाँ पे डीप मिड विकेट में आदित्य तैनात थे, मगर उनके सर के ऊपर से गेंद निकल गई.
इस बीच नए गेंदबाज आए हैं केतन ठाकुर। ये एक कमाल का खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी है, थोड़ा सा अंडररेटेड जरूर है, मगर इस खिलाड़ी को मैंने बहुत पहले देखा है गोटोडे के मैदान पर। मुझे आज भी याद है उनकी 50 रनों की पारी, वहां पे बहुत ही बढ़िया क्रिकेट खेला था उन्होंने। वही केतन ठाकुर आया है, राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, उल्टे हाथ से खेला है और किया है बिट, वहां के खिलाड़ी के सर के ऊपर से फिर से एक बार दे मारा। लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर, 4। पहली ही गेंद पर चौका आने के बाद अब केतन के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव थोड़ा सा बढ़ेगा, क्योंकि सेठ बल्लेबाज है, सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए आए थे जयेश पहली गेंद पर आया था चौका, इस गेंद के ऊपर आया है छक्का, यानी 2 ही गेंदों पर 10 रन खर्च किए हैं केतन ठाकुर ने। 61 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 61 यानी 60 का आंकड़ा पार तो हो चुका है। जी हाँ, फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का प्रयास, मगर गेंद बहुत देर तक हवा में है और वहां पे कैच टपकने का मौका था, सुनहरा मौका गवा दिया है। केतन चेरकर वहां पे मौजूद थे। देखिए, मैंने दोस्तों अक्सर कहा और यही 100% सही है, आपको अच्छी फील्डिंग तो करनी होगी, इस तरह से मौके नहीं देने होते हैं। आपने किसे मौका दिया है? 61 बल्लेबाज को मौका दिया है, ऊपर से ये 2 रन भी बल्लेबाजों ने बटोरे हैं, क्योंकि फील्डिंग आपकी जब तक अच्छी नहीं होती तब तक जीतने के मौके आपके कम होंगे। आपके पास कितनी भी अच्छी बल्लेबाजी हो, कितनी भी अच्छी गेंदबाजी हो, मगर आपको अच्छी फील्डिंग करनी ही होगी। रनों की संख्या देखिए कितनी तेजी के साथ बढ़ रही है। जी हाँ, ये देखिए जख्मों के ऊपर नमक छिड़क दिया है जयेश सुरेकर ने, और एक बड़ा स्ट्रोक, 6। देखिए, जैसे ही कैच ड्रॉप हुआ, मुझे अंदाजा आया था कि अब छक्का आने वाला है, और दूसरी ही गेंद के ऊपर आया है छक्का। फुल टॉस गेंद, मगर इस मरतबा टाइम नहीं कर पाए हैं। नो मैंस लैंड में ये गेंद, 1 रन तो आसानी के साथ यहां पे मिलेगा। जी हां, दूसरा रन लेने की कोशिश में चूक गए और रनआउट के रूप में आखिरकार जयेश सुरेकर को जाना पड़ेगा मैदान से बाहर। इस बीच नए बल्लेबाज आए हैं प्रणव सुरेकर, ये भी एक यंगस्टर खिलाड़ी है, बहुत ही स्टाइलिश खिलाड़ी है, और 2-3 सालों में उन्होंने भी अपनी पहचान बनाई है, बहुत ही अच्छा क्रिकेट खेला है। यस, यानंतर होणारा सामना माऊ 11 माणगाव विपक्ष जीत जिया 11 पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे। तो देखते देखते यहाँ पे पहले सत्र का खेल खत्म होता है और रनों की संख्या हो चुकी है 70 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, और जीतने के लिए 71 रनों की जरूरत। बहुत ही बढ़िया स्कोर, मेरे ख्याल से कल का भी हाईएस्ट होगा ये स्कोर, और आज का भी हाईएस्ट स्कोर यहाँ पे स्थापित किया है। तो यस, कल का हाईएस्ट था 74, सेकंड हाईएस्ट यहाँ पे नौगांव टीम के जरिए से, बहुत ही बढ़िया स्कोर। मगर दोस्तों, यहाँ से आधी पारी आपने देखी है, अभी भी आधी पारी बाकी है। जब अंश स्पोर्ट्स चौल के बल्लेबाज यहाँ पे बल्लेबाजी करने के लिए आएंगे और उनका बल्ला यहाँ पे जब हल्ला करेगा ना, तो फिर से एक बार एक मजेदार मैच हमें देखने को मिलेगा। चलते हैं फिर से एक बार दूसरे सत्र के लिए हमारे साथी समालोचक, साथी कमेंटेटर वेदांत के पास। धन्यवाद। हॅलो, चेक, एक स्वागत करतोय। या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे।
मी विनंती करतोय आपण स्थान बनवायचं आहे. या ठिकाणी उपस्थित लोकनेते ॲडव्होकेट दत्ता पाटील हायस्कूल बेलोशीचे चेअरमॅन तथा या विभागाचे सामाजिक कार्यकर्ते आमचे नेतृत्व आदरणीय खडपे साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. मी हेमंतजी गुंड यांना विनंती करतोय आपण प्रकाशजी खडपे साहेबांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. एक खरं तर आमचे सपोर्टर्स या ठिकाणी विविध कार्यक्रमात ज्यांचं आम्हाला योगदान लागतं असे प्रकाशजी खडपे साहेब यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतोय हेमंतजी गुंड आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. यानंतर विनंती करेन मी सुधाकरजी पाटील अंदोशी आपण सन्मान स्वीकारायचा आहे. विनंती करेन मी राकेश वारगे आपण आदरणीय सुधाकरजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे. ओर टू कॉम्बॉक्स. हशिवरे आणि माणगाव. माऊ 11 माणगाव विपक्ष GGI11 पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे सुधाकरजी शेळके यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. यांच्यामध्ये नाणेफेक होईल. यासीन सर, विनंती असेल आपण पुढच्या सामन्याची नाणेफेक घ्यायची आहे. यासीन सर, तत्पूर्वी सामना सुरू होईल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गाव टू गाव लॉट मधला हा तिसरा सामना आणि आजच्या रात्री मधला गाव टू गाव लॉट मधला पहिला आणि निश्चित रूपाने विचार केला तर आजच्या रात्रीतला दुसरा सामना आहे. हॅलो, चला घाई करायची आहे. चला घाई करायची आहे. या ठिकाणी जिंकण्यासाठी 71 धावांची हॅलो, मी विनंती करतोय सन्मान्य RD नाईक सर आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेतोय. या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी खडपे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. टाळ्या वाजवायचं जोरदार. खरंच आपलं मनस्वी आभार आदरणीय प्रकाशजी खडपे. हॅलो, यानंतर आपण नाणेफेक घेतोय. RD नाईक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेतोय आणि दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत, हशिवरे आणि माणगाव. एक विनंती असेल, टॉस आवाज बॉक्स कट जवळ होतोय. आपले ग्रामस्थ बसलेत, कृपया आपण उठायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित वैभवजी मुकादम यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. कॅमेरामन. हॅलो, वेदांत आवाज कट होतोय. हॅलो, या ठिकाणी सामना चालू होईल. एकीकडे अंश स्पोर्ट्स चौल असेल, दुसरीकडे SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार नवगाव संघ असेल. स्ट्राईक एंडवर आकाश तवसाळकर पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवर प्रमोद राऊत दिसून येईल आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज चेक. या ठिकाणी आपण पाहतोय RD नाईक सर यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेक घेतोय. दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणाचा कोण मागतोय पाहूया. हेड आलेलं आहे. हेड बोलले. काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग करतो. फिल्डिंग फर्स्ट. ठीक आहे, मैदानात सामना सुरू होतोय. वेदांत. येस, पहिला सामना
गाव टू गाव लॉटचा आजच्या रात्रीतला काल 2 संघ खेळलेले पाहायला मिळाले. प्रणव सुरेकर पहिलं षटक घेऊन आकाश तवसाळकर साठी पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर फटका आला होता. एक वेळ वाटलं की सीमापार होईल पण तसं काही झालं नाही. निर्धाव चेंडू. खरं तर नवगाव संघ आपण जर पाहिला तर खऱ्या अर्थानं तृप्तेश सुरेकर झाला. मागच्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना जयेश सुरेकरला आपण पाहिलं. आता प्रणव सुरेकरला आपण पाहतोय. निश्चित रूपानं ओ हो तत्पूर्वी जी बारकी मुलं आहेत बाउंड्री लाईनच्या आत त्यांना विनंती असेल आपण बाहेर जा. बाहेर जा चला. चला आकाश जास्त वेळ घ्यायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम आहे आणि ती बाउंड्री लाईनच्या बाहेर जाते मुलं. सगळ्यांनी उठा तिथून. चला आकाश 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 चला. पंचांचा निर्णय अंतिम आहे. खेळाडू वृत्ती आपण दाखवायची आहे. निश्चित रूपानं आकाश तवसाळकर या ठिकाणी बाद होतोय. पहिला गडी गारद होईल तो म्हणजेच अंश 11 चौल संघाचा. आणि नवीन फलंदाज कोण येणार निश्चित. मी वारंवार विनंती करतो याच्या पुढे जर पट्ट्याच्या आतमध्ये कोण बसलं तर स्वयंसेवक येतील मग त्यांच्या पद्धतीने उठवतील. मग अपमानित झाल्यानंतर सांगू नका की असं झालंय म्हणून. बाळा उठ तिथून. चल उठ मित्रा. हा बरं त्याला उठवा जा. तो उठू नाही शकत. नवीन फलंदाज आलाय राकेश ठाकूर. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. प्रणव सुरेकरच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आपण पाहिला. निश्चित रूपानं तत्पूर्वी मित्रांनो विनंती. हा उठ पण पट्टा घेऊन उठू नको. एकटाच उठ. पोल जवळ सुद्धा कोणी बसू नका. विनंती असेल पोल खाली. हा हशिवरे सांगा पिंट्या त्या पोल पासून लांब राहा बाबा. सकाळी तो पोल पडलाय तिथून. हा विनंती आहे. पुढचा चेंडू. यावेळी सुद्धा फटका मारण्याचा प्रयत्न होता त्यात काही यश आलं नाही. हा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. धावफलकावर अजूनही कोणत्याही प्रकारची सर धाव नाही आहे. 4 चेंडू निर्धाव आलेत. प्रणव सुरेकरच्या माध्यमातून अप्रतिम षटक हाताळलं गेलंय. पुढचे 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक एंडवर असेल तो म्हणजेच राकेश ठाकूर. वाईट चेंडू. पहिली धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. निश्चित रूपानं अंश 11 चौल संघ आपण पाहिला तर या विभागाला जेव्हा नाईट क्रिकेटची ओळख झाली म्हणजे खानाव नाईटच्या माध्यमातून झाली. त्याच्यानंतर घोटवडे नाईट आली. त्याच्यानंतर परत खानाव नाईट आली. सलग 3 वर्ष चॅम्पियन म्हणून हा संघ खेळला. सलग 3 वर्ष मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपण प्रमोद राऊतला पाहिला. पण आज मात्र अवस्था थोडी बिकट आहे. आणखी एक फलंदाज बाद. राकेश ठाकूर बॅक टू द पेव्हिलियन. कमांड डीजे. अंदाज नीरज काबाळे उर्फ लाडू. निश्चित रूपानं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा देखील खेळाडू खूप कमी वेळात प्रसिद्ध झालाय. म्हणजे लेफ्ट हँड फलंदाजी करतो. हार्ड हिटिंग करतो. श्रावणी चौल सारख्या मोठ्या संघामध्ये खेळताना आज अंश 11 चौल संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. प्रज्वलजी राऊत यांचा हा संघ आहे. प्रज्वल राऊत म्हटलं की एक मोठं नाव चौल विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. असं असताना नीरज काबाळे काय करणार. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. त्याच्याकडे देखील पोटेन्शियल आहे. हार्ड हिटिंग करण्याची ताकद तो ठेवतो. पण इथे ती ताकद दिसून येणार का. कारण जिंकण्यासाठी 71 धावांची गरज असताना 5 चेंडूंवर अवघी 1च धाव आलेली आहे. पॉवर प्ले युटिलाइज करायचा होता तर करू शकला नाहीत. नॉन स्ट्राईक एंडवर प्रमोद राऊत आहे. आकाश तवसाळकर स्वस्त्यात बाद झालाय. याच्या मागे वैभव आंबुकर असेल. याच्या मागे जर पाहिलं तर केदार असेल किंवा याच्या मागे बाबू डक्षीकर असेल. अशी फलंदाजी अजूनही बाकी आहे. पण असं असताना धावसंख्या
कितपर्यंत पोहोचणार? चांगला फटका पाहायला मिळाला नीरजच्या बॅटमधून. तिथे आमचे उपसरपंच निखिलजी कवळे आहेत. सरपंच का आता? सरपंच निखिलजी कवळे आहेत. त्यानं चांगला चेंडू अडवलाय. एक धाव धावून पूर्ण. निश्चित रूपानं निखिल कवळे म्हटलं की एक अप्रतिम नाव आलं. आम्ही त्यांना फक्त राजकारणात ओळखले, पण क्रिकेटमध्ये सुद्धा हे व्यक्तिमत्व खूप मोठं आहे. असं असताना कशा प्रकारचा खेळ करतायत. पहिल्या षटकाचा सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटका अखेर धावफलकावर 1 बाद 2 धावा आल्यात. 2 बाद 2 धावा आल्यात, माफ करा. दुसरं षटक घेऊन कोण येणार? यानंतर जर पाहिलं तर माऊ 11 माणगाव दिसेल. यानंतर जर पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे दिसेल. माणगाव संघाकडून आपल्याला हार्ड हिटर खेळाडू निश्चित रूपानं जर पाहिलं तर शुभम जाधव पाहायला मिळेल. दुसरीकडे जर पाहिलं तर हाशिवरे संघाकडून प्रसाद असेल, पिंट्या असेल, मंथन असेल, आजचा बर्थडे बॉय मनीष मोकल असेल. खऱ्या अर्थानं दोन्ही साईड अगदी अप्रतिम पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर परेश झडे आलाय. परेश झडेकडे देखील चांगली क्षमता आहे. चांगली गोलंदाजी करणं परेश झडे सांगतो, त्याला करता येते, चांगली तो करतो. तेवढीच चांगली परेश झडे फलंदाजी करतो. चांगलं टायमिंग, प्रॉपर क्रिकेटिंग मॅच्युरिटी ज्याच्याकडे आहे असा हा गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू नीरजसाठी. चेंडू हवेत लगावला गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येत नाही आहे. एक धाव धावून पूर्ण. निखिल कवले आणि विनोद वाटकरे त्या चेंडू खाली आले होते. एका धावेच्या नाही, विनोद नाहीये, विनोद इकडे आहे. फ्लाय स्लिपला विनोद उभा आहे. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 3 धावा येत आहेत. निश्चित रूपानं प्रमोद राऊत पहिल्यांदाच आता स्ट्राईकवर येतो या इनिंगमध्ये. कशा प्रकारची फलंदाजी प्रमोद राऊतच्या माध्यमातून केली जाणार? पुढचा चेंडू. ओहो हो, याच्यासाठी प्रमोद राऊत ओळखला जातो. जिथे तुमची ताकद कमी पडते तिथे प्रमोद राऊतचं डोकं कामी येतं. अप्रतिम फटका. प्रमोद राऊतनं नेहमी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रमोद राऊत आज या मार्गावर आहे. चांगला फटका आला, कारण दिगंबर हमनेनं जी सुरुवात केली होती ती सुरुवात काही मिळाली नाही आहे चौल संघाला. पण याच्या पुढे जर पाहिलं तर ती सुरुवात जरी मिळाली नसली तरी पुढे कायम ठेवणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू. इथे इनसाइड आउट. अप्रतिम फटका. पुन्हा एकदा प्रमोद राऊतचा ब्रँडेड शॉट. गॅप मध्ये 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. वर जर पाहिलं तर 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित रूपानं जिंकण्यासाठी 71 धावांची गरज असताना 14 धावा धावफलकावर आहेत. 13 माफ करा, धावफलकावर आहेत. पण कुठपर्यंत पोहोचलं जाणार? पुढचा चेंडू परेशच्या माध्यमातून प्रमोद राऊतसाठी. इथे देखील यावेळी मात्र थोडा ताकद वापरण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन रिजनला चेंडू अडवला गेलाय. 1 धाव धावून पूर्ण. एका धावेच्या सहाय्याने धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 14च्या घरात जाऊन पोहोचेल. 4 चेंडू या षटकातले फेकले गेलेत. अजूनही विचार केला तर 2 चेंडू फेकणं बाकी आहे. स्ट्राईक एंडवर नीरज. यावेळी मात्र गुडलेन स्पॉटवरचा चेंडू. निश्चित रूपानं चेंडू पडल्यानंतर थोडासा जर पाहिलं तर स्किड झाला. दिगंबर हमणेच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला. निर्धाव चेंडू. पहिल्या रात्रीमध्ये 3 चेंडू 11 धावांची गरज असताना 2 षटकार मारणारा राज तुरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम सराई. येथे मात्र षटक संपलं. 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा धावफलकावर. म्हणजे परेश आपल्याला जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 57 धावांची गरज. तत्पूर्वी काही महिला वर्ग मॅच बघायला आलाय. त्यांना विनंती असेल, आपण स्टेजवर आपल्याला जागा आहे, आपण इकडे यायचं आहे बसण्यासाठी. महिला वर्गाला विनंती आहे, आपण स्टेजवर यायचं आहे. हा, तो पेंडॉल दिलाय तो महिला वर्गाला दिलाय. कृपया खाली करा, विनंती आहे. कॅमेरामनच्या त्या बाजूला लॉंग ऑन म्हणजे प्रमोद राऊतसाठी लॉंग ऑन, इतरांसाठी लॉंग ऑफ. तर तो पेंडॉल खाली करा. त्या खुर्च्या द्या सगळ्यांनी. महिलांसाठी आहे तो पेंडॉल. चला स्वयंसेवक जा जरा. गोलंदाज जयेश सुरेकर आपल्याला पाहायला मिळेल.
जयेश सुरेकर म्हटलं की चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमी करताना आपण तो पाहतो. आज फलंदाजीत देखील जयेश सुरेकरनं सगळ्यांना प्रभावित केले. 36 धावांची खेळी जयेश सुरेकरनं केली होती. पण खऱ्या अर्थानं जयेश सुरेकरला का ओळखलं जातं तर मी त्याची गोलंदाजी अगदी जवळून पाहिले आणि त्याचे चेंडू कट होतात, चांगले कट होतात. इथे पहिलाच चेंडू आपण पाहू शकता, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. थोडा कट झाला. इथे पंचांनी वाईट चेंडू जरी घोषित केला असला तरी जयेश सुरेकर हा वाईट चालू शकतो आणि तो चालणार आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी जयेश सुरेकर गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 56 धावांची गरज. खूप मोठं आव्हान या ठिकाणी चेस करायचं आहे. लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू प्रमोद राऊतच्या माध्यमातून. चेंडूला निश्चित रूपानं जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनला, मिड विकेट रिजनला खेळण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावफलकावर 17 धावा आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेशच्या माध्यमातून. यावेळी चेंडू हवेत गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न दिगंबर हामणे. प्रमोद राऊत बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज बाबू ढक्सीकर, संतोष ढक्सीकर. मित्रांनो हा खेळाडू 40+ आहे. पण मला आठवतंय खानाव नाईटचं एक पर्व झालं होतं आणि त्या पर्वामध्ये फायनलमध्ये खेळत होता हा चौल संघ. रात्रीची वेळ होती. रात्री म्हणजे पहाट होत आली होती. 4:30-5चा सुमार होता आणि तेव्हा जड नाही तर हलक्या चेंडूवर क्रिकेट खेळलं जायचं. म्हणजे सॉफ्ट टेनिसच्या चेंडूवर क्रिकेट खेळलं जायचं. आणि तेव्हा त्या ड्यू फॅक्टरमध्ये जिथे मोठमोठे फलंदाज ताकद काढून षटकार मारण्यासाठी कमी पडत होते तेव्हा इनसाइड आउट ओव्हर एक्स्ट्रा कव्हर नुसता षटकार मारला नाही तर फ्लड लाईटवर षटकार मारण्याचं काम या खेळाडूनं केलं होतं. अगदी टेक्निकल क्रिकेट याच्या माध्यमातून आपल्याला खेळलेलं पाहायला मिळतं. तोच खेळाडू या ठिकाणी जर पाहिलं तर आता मैदानावर आलाय. पण आता इथे येऊन काय करणार, कारण करण्यासारखं खूप काही असायला पाहिजे होतं. पण 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 55 ते 54 धावा आहेत. या चेस करण्यासाठी प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल आणि तो शक्य आहे का, ती कामगिरी केली जाऊ शकते का. करायला गेलो तर सगळं काही शक्य असतं. पण समोरचा गोलंदाज देखील कच्च्या गुरूचा चेला नाही आहे. जयेश सुरेकरनं बॅटिंग करताना दाखवून दिलेलं आहे की त्याला जेवढे वेळा तुम्ही जीवनदान दिलं तेवढा वेळा त्यानं त्याचा फायदा घेतला, युटिलाइज केलंय, जसं काल माठ्यानं केलं होतं. यावेळी हा सुद्धा अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं जयेश सुरेकरची गोलंदाजी राईट हँड बॅट्समनना कायम जर पाहिलं तर त्रास देणारी असते. कायम त्याचा चेंडू पडल्यानंतर कट होतो आणि तो कट झालेला चेंडू बॅटवर घेणं खऱ्या अर्थानं खूप कठीण काम. यावेळी मात्र अप्रतिम फटका बाबू ढक्सीकर याच्या बॅटमधून. निखिल कवळे याचा सुंदरसा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा धावून पूर्ण. निश्चित रूपानं 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 20 धावा आहेत. याच्यानंतर आमचे निलेश पाटील आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतील. ते देखील लंच करून, डिनर करून, माफ करा, डिनर ब्रेक नंतर. कारण कसं आहे नॉर्मली आपल्याला सर लंचची सवय ना, आपण डे मॅच करतो तेव्हा. हा चेंडू मात्र चांगला होता. नाही, चुकीचा आहे, खराब आहे, वाईट आहे. धावसंख्येत 1 न वाढ. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी ठेवली नवगाव संघाने. अप्रतिम क्रिकेट खेळलंय नवगाव संघानं. तरी आज विनोद वाटकरेला बॅटिंगला यावं सुद्धा लागलं नाही. निश्चित रूपानं तो देखील एक चांगला खेळाडू आहे. दिगंबर हामनेनं त्याची खेळी केली, साकारली, चांगली खेळी केली. यावेळी मात्र संतोष ढक्सीकरच्या बॅटमधून उंच उंच आणि उंच फटका, पण फक्त उंच गेलाय आणि फलंदाज बाद झालाय. आणखी एक गडी गारद होतोय अंश स्पोर्ट्स चौल संघाचा. मोठा गडी गारद. इथे मात्र आता अंतिम चेंडू असेल या षटकातला. ओव्हर झाली का, माफ करा, षटक संपलंय. जिंकण्यासाठी आता 6 चेंडू आणि भरपूर धावांची गरज. 50 धावांची गरज. तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा बघत असाल तर त्याच्यामध्ये जेठालालने एकदा सांगितलं होतं की मैंने एक बार 6 गेंदों में 50 रन बनाए थे. तसं काहीतरी आता नीरज कांबळेला करायला लागेल. आणि शरीराकडे पाहिलं तर नीरज कांबळे आणि जेठालाल
निश्चित रूपानं जोक सपाट, पण तसंच आहे ना काहीतरी. नवीन फलंदाज आदित्य घरत आलाय, ज्याने एक अप्रतिम झेल टिपला होता. पण गोलंदाजी मार्कवर सुजय पावशे, हे देखील एक जुनं जाणतं नाव आहे. हे देखील एक भरपूर वर्ष क्रिकेटला दिलेलं नाव आहे. आज रायगड जिल्ह्यातल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला सुजय पावसे ॲज अ आयकॉन खेळताना दिसतो. आणि तोच सुजय पावसे या ठिकाणी आता 6 चेंडू 50 धावा डिफेंड करायला आलाय. नथिंग आहे सुजय पावसे. सुजय पावसे 6 चेंडू 5 धावा डिफेंड करताना मी पाहिलाय. त्याच्यावर 1-0 आहे. पहिला चेंडू नीरजच्या बॅटमधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आमचे सरपंच बॉलच्या खाली चांगला प्रयत्न केला होता, पण झेल काही टिपता आला नाही. 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 22 धावा. जिंकण्यासाठी 5 चेंडू 49 धावांची गरज. निश्चित रूपानं जर पाहिलं, आमचे मित्र किशोर नाईक सुद्धा पाहायला मिळत आहेत. किशोर दादा आयकॉन का? आयकॉन खेळताना कुठल्या संघातून? वरंडेपाडा संघातून खेळताना दिसतील. त्याचबरोबर काल ज्यानं एक गगनचुंबी षटकार मारला असा आमचा आदेश पाटील म्हणजे पांड्या सुद्धा पाहायला मिळतोय. बेलुशी संघाचं एका बॉलचं नुकसान ज्यानं केलं होतं. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक फलंदाज बाद. डीजे वर पीएस बसलाय, पण पीएस ला ऑपरेटिंग येते का? नाही येत. मग डीजे मास्टर थोडा थंडावलाय. फलंदाज आदित्य घरत बाद झालाय. नवीन फलंदाज कोण येणार? आज दिसणार ना, आज चांगले चांगले खेळाडू दिसणार. आज विश्वजित ठाकूर दिसणार, आज मयूर वाघमारे दिसणार, आज चैतन्य पाटील दिसणार, आज परेश ठाकूर दिसणार, आज हुसेन टाके दिसणार, आज मुस्तकीम मुकादम दिसणार, आज उमेश घाणेकर दिसणार, आज योगेश गंबे, दीपक गंबे, स्वराज देवळे दिसणार. चांगले चांगले खेळाडू आज दिसणार. आणि तत्पूर्वी प्रसाद पाटील दिसेल, पिंट्या दिसेल, मंथन दिसेल, मनीष दिसेल, शुभम जाधव तर दिसणारच दिसणार यानंतरच्या मॅच मध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला संतोष ढक्षीकर दिसला, प्रमोद राऊत दिसला, परेश झडे दिसला, दिगंबर हामने, कमलाकर दादले आणि पंकज जाधव काल दिसला, विनोद वाटकरे. खूप चांगले चांगले नाव आज दिसणार. नो चेंडू आहे पंचांचा इशारा. ग्रामीण आयकॉन सुद्धा दिसणार. आज ऋतिक झावरे दिसेल आपल्याला. आज जर बघितलं तर गुड्ड्या दिसेल. फ्री हिट चेंडू आहे. सुशांत मोकल दिसेल गोट्या. कौस्तुभ म्हात्रे दिसेल. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. ओ हो, अप्रतिम फटका षटकार आलाय स्विच हिटचा. सुजय पावसेवर आक्रमण चढवलंय फलंदाज प्रतीक नाईकनं. निश्चित रूपानं अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळते. आमचे यासीन मर्चंट सर देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यासीन सर नवगाव संघाला अगदी चांगल्या प्रकारे त्यांची फोड करून सांगतात, कारण नवगावचेच रहिवासी आहेत. यांचा खेळ त्यांनी खूप जवळून पाहिलाय. असं असताना निश्चित रूपानं कुठला खेळाडू काय करतो, कसा करतो, यासीन सरांना माहिती आहे. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, यात काही यश येत नाहीये. चेंडू मात्र झालेत दादा 3. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. 4 झालेत, माफ करा, 2 चेंडू बाकी असतील. बघा 3 बोलल्यानंतर जयेश सुरेकरनं लगेच इकडे पाहिलं ना, बरोबर ना जयेश? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पाहायला मिळतोय. इथे मात्र मिसफील्ड झाली. चौकार आलाय. नो चेंडू का? परत पंच कसला नो आहे? हा, पायाचा नो आहे का? ओव्हरस्टेप केले. निश्चित रूपाने या चेंडूवर देखील 5 धावा येतील. लक्षात घ्या, परवाच्या मॅच मध्ये 6 बॉल 36 पाहिजे होत्या आणि तेव्हा भागेश पाटील समोर त्या गोलंदाजानं नो टाकूनच सामना जिंकून दिला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. हे फटकेबाजी करणं गरजेचं होतं. प्रतीक नाईकच्या माध्यमातून अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. सुजय पावसे सारख्या फलंदाजाला, गोलंदाजाला अशा प्रकारचे फटके खेचणं सोपं नाही आहे आणि ते केलेलं दिसतंय. अंतिम चेंडू बाकी असेल. अंतिम चेंडूवर कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाणार, कारण फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये ठेवली होती. पहिल्या इनिंगमध्येच एवढी पुढे गेला होता नवगाव संघ की त्यांना मागे खेचणं सोपं नव्हतं. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, पुन्हा एकदा चौकार 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 मिळतोय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं. निश्चित रूपानं या ठिकाणी विजयी झाला तो म्हणजेच SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार नवगाव.
अंश स्पोर्ट्स चौल संघ आपण इथपर्यंत आलात, चांगली हाल. खेळ केलीत, परंतु आपण नॉकआउट झालात, तर आपले देखील आभार. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जयेश सुरेकर असेल. जयेश यायचा आहे मॅन ऑफ द मॅच साठी आणि पुढचा सामना हाशिवरे विपक्ष माणगाव. मी विनंती करतो पहिल्या इनिंग साठी आमचे साथी समालोचक यासीन मर्चंट सर यांना. चेक. या ठिकाणी मी स्वागत घेतोय. अर्थात मान्यवरांची मांदेळ या ठिकाणी होत आहे. रजनी क्रिकेटचा महासंग्राम अनुभवतोय आणि त्यासाठी लाभलेले मान्यवर मंडळी या ठिकाणी मी स्वागत करतोय. अर्थात माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय श्रीधर भोपी साहेब मी आमंत्रित करतोय. आपण स्वागतासाठी पुढे आहे. मी वैभव मुकादम यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय श्रीधर भोपी साहेब, खरंच मोलाचं योगदान त्यांचं या ग्राउंडसाठी आहे. आधी आर्थिक रूपाने त्याने मदत या ठिकाणी केलेली आहे. असे आदरणीय श्रीधर भोपी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतोय, सन्मान होतोय. विनंती करतोय वैभव मुकादम यांना आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. धन्यवाद भोपी साहेब. यानंतर आमंत्रित करतोय संदीपजी भोईर, ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संदीपजी भोईर साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी विनंती करतोय सूर्यकांतजी वारगे आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आदरणीय संदीपजी भोईर साहेब. माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संदीपजी भोईर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय.